नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जून. संविधानाचा हत्या दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, आणीबाणी अर्थात इमर्जन्सी. आता मग स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं MPSC असेल, UPSC असेल, आजचं लेक्चर खूप महत्वाचं, ग्रुप बी, ग्रुप सीच्या दृष्टीनं. आता मग हा जो संविधानाचा हत्या दिवस आहे का म्हणून साजरा केला जातो मित्रांनो, तर बघा इथं दोन प्रश्न लक्षात ठेवायचे. काय की जर तुम्हाला प्रश्न विचारला, काय विचारला, तर आणीबाणीची तरतूद ही कन्सेप्ट आपण कुठून घेतली असं विचारतात. तर बघा, आणीबाणीची तरतूद ही कन्सेप्ट आपण कुठल्या देशाकडून घेतली असं जर विचारलं तर 1935चा ऍक्ट सांगायचा. म्हणजे 1935चा कायदा, जो भारतीय शासन कायदा म्हणून ओळखला जातो. आणि मित्रांनो, अजून एक खूप महत्वाचा प्रश्न कोणता बघा, की आणीबाणी दरम्यान फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क काय होतात, रिमूव्ह होतात, मूलभूत हक्क स्थगित होतात. हे तत्व आपण कुठल्या देशाकडून घेतलं असं जर विचारलं तर तुम्ही सांगायचं मित्रांनो की आणीबाणी दरम्यान फंडामेंटल राईट्स रिमूव्ह होतात, हे तत्व आपण जर्मनीकडून घेतलं. आता मग ही जी इमर्जन्सी आहे है ना, आता मग ही इमर्जन्सी कोण लावतंय मित्रांनो, तर देशाचे राष्ट्रपती लावतात. आता मग कुठले मूलभूत हक्क स्थगित होतात असं सुद्धा विचारतात तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. तर बघा, राज्यघटनेतले 20 आणि 21 सोडून सगळेच्या सगळे हक्क स्थगित होतात. फंडामेंटल राईट्स तुम्हाला मिळत नाहीत आणीबाणीच्या दरम्यान, इमर्जन्सीच्या दरम्यान. आता मग किती प्रकारची आणीबाणी असं सुद्धा तुम्हाला विचारतात. तर बघा, 3 प्रकारची आणीबाणी आहे. आता मग कुठली कुठली मित्रांनो, तर बघा, पहिली आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी. त्याला नॅशनल इमर्जन्सी म्हणायचं. आता ह्याचं आर्टिकल कोणतं, तर याचं आर्टिकल आहे 352. त्याच्यानंतर दुसरी आणीबाणी घटनात्मक आणीबाणी, जी राज्यपालाच्या सहमतीनं राष्ट्रपती 356 कलमानं 365 कलमानं लावतात. आणि सर्वात शेवटी आर्थिक आणीबाणी, जी राष्ट्रपती लावतात देशाच्या काही भागासाठी किंवा विशिष्ट भागासाठी किंवा संपूर्ण देशासाठी. त्याचं आर्टिकल आहे 360. आता मग आज आपल्याला काय बघायचं आहे, तर 25 जून 1975 जो संविधानाचा हत्या दिवस म्हणून साजरा केला जातो. आता मग सुरुवातीला थोडंसं आपण जाणून घेऊ मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीमध्ये देशाचे राष्ट्रपती काय करतात, तर 352 कलमानं आणीबाणी लावतात. त्याला इमर्जन्सी म्हणायचं बरं. आता मग किती प्रकारची आणीबाणी किंवा राष्ट्रीय आणीबाणी कुठल्या कारणामुळे लावतात असं सुद्धा विचारतात. तर बघा, पहिला आहे परकीय आक्रमण, दुसरा आहे युद्धजन्य परिस्थिती, आणि तिसरा आहे अंतर्गत बंडाळी. आता या 3 कारणामुळं देशाचे राष्ट्रपती आणीबाणी लावतात. मित्रांनो, आता मग देशाच्या इतिहासामध्ये या कलमानं किती वेळेस आणीबाणी लागली, तर 3 वेळेस लागली. कधी कधी मित्रांनो, तर बघा 1962 मध्ये भारत आणि चायना युद्ध. कोण होते राष्ट्रपती, तर राष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन. कारण काय होतं, परकीय आक्रमण, युद्धजन्य परिस्थिती. आता मग ही पहिली आणीबाणी कधी संपली. आता खरं तर ही आणीबाणी लावायची असेल देशाच्या काही भागासाठी किंवा संपूर्ण देशासाठी लावली जाते 42व्या घटना दुरुस्तीनं. आणि दुसरी गोष्ट बघा, ही आणीबाणी लावायचं असेल तर कॅबिनेटची लेखी शिफारस असायला पाहिजे. 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार तो बदल झाला. आणि राष्ट्रीय आणीबाणी लावायचं असेल तर संसदेची पूर्वी 1 महिन्यात मान्यता घ्यावी लागत होती, पण सध्या 2 महिने संसदेची मान्यता, 2 महिने म्हणजे आणीबाणी लावल्याच्या नंतर 2 महिन्यामध्ये
संसदेची पार्लमेंटची मान्यता घ्यावी लागते दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने, आहे ना, लोकसभा असेल की राज्यसभा असेल. आता मग कधीपर्यंत आणीबाणी राहते, तर 6 महिन्यापर्यंत राहते मित्रांनो. आता मग 1962 ला लागलेली आणीबाणी देशाच्या राष्ट्रपतीनं 6 महिन्याला वाढवली. आणि मित्रांनो, ही आणीबाणी कधी संपुष्टात आली, तर 1968 मध्ये संपुष्टात आली. आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं, आणीबाणीची गरज नव्हती किंवा पडली नाही. आता मग दुसरी आणीबाणी, तर बघा 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या बाबतीत लावली गेलेली आणीबाणी. कारण परकीय युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, बांगलादेश वेगळा केला. कोण होते राष्ट्रपती, तर व्ही गिरी साहेब होते आणि देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. आता मग दुसरी आणीबाणी संपायच्या आधी इंदिरा गांधीनं काय केलं मित्रांनो, तर बघा इंदिरा गांधीनं अंतर्गत अशांतता म्हणून ही आणीबाणी लावली. कुठल्या कलमानं, तर 352 कलमानं. आता कधी लावली असं जर विचारलं, बघा दुसरी आणीबाणी संपली का मित्रांनो, नाही संपली. आणि मग किती तारखेला लावली, तर हो का 25 जून 1975 मध्ये अंतर्गत अशांतता म्हणून आणीबाणी लावली, है ना. त्याला इंग्रजी भाषेमध्ये इंटरनल डिस्टर्बन्स असे म्हणतात. आता मग अंतर्गत अशांतता ऐवजी नंतरच्या काळामध्ये हो का याच्या नावात चेंजेस केलं, आहे ना. काय केलं, तर बघा भारतीय संसदेनं केलं बघा, सशस्त्र उठाव असा शब्द प्रयोग केला. आता तुम्हाला काय विचारतात, मग हा शब्द प्रयोग कधी केला मित्रांनो, तर बघा 44वी घटना दुरुस्ती झाली 1978 मध्ये आणि अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र उठाव असा शब्द प्रयोग केला. आता मी सुरुवातीला सांगितलं बघा की राष्ट्रीय आणीबाणी लावायचं असेल तर केंद्रीय कॅबिनेटची सहमती घ्यावी लागते. 44व्या घटना दुरुस्तीने बंधनकारक केलंय. आणि पूर्वी संसदेची 1 महिन्यात मान्यता घ्यावी लागते, आता 2 महिन्यात. 44व्या घटना दुरुस्तीनं हा चेंजेस केले. दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमतानं ठराव पास केला की ही इमर्जन्सी लागू होते. 6 महिन्यापर्यंत लागते, 6 महिन्याला वाढवता येते. आता मग इंदिरा गांधीनं ही आणीबाणी का लावली, ह्याचा खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. आता बघा की 1971 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. कितव्या, तर 5व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता सध्याची जी निवडणूक झाली बघा 2024 मध्ये, तर ती कितव्या लोकसभेची निवडणूक होती, तर मित्रांनो 18व्या लोकसभेची निवडणूक होती. आता मग ह्याचा इतिहास पाहत असताना बघा की इंदिरा गांधीनं काय केलं, तर लक्षात ठेवायचं हो का की 1971 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांचा मतदारसंघ होता. कोणता मतदारसंघ होता मित्रांनो, तर त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून यायच्या. कुठला मतदारसंघ, रायबरेली. आता मग हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये 1971 मध्ये एका व्यक्तिमत्वाने ही निवडणूक लढवली. आता इंदिरा गांधी एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधान आणि त्यांच्या विरोधामध्ये जयप्रकाश नारायण साहेबांनी निवडणूक लढवली, आहे ना. एका विरोधात कोण होत आहे, जयप्रकाश नारायण. आता मग निवडणूक झाली आणि रायबरेली मतदारसंघातून खूप मोठ्या, आहे ना, फरकानं इंदिरा गांधीनं विजय संपादन केला. आता मग विजय झाल्याच्या नंतर जयप्रकाश नारायण साहेबाला प्रश्न पडला की इंदिरा गांधी एवढ्या बहुमतानं कसं काय निवडून आले. आणि मग त्यांनी काय केलं बघा, तर अलाहाबाद हायकोर्टामध्ये, आता कारण उत्तर प्रदेशामध्ये रायबरेली येत आहे, आणि मग अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. आता बघा संसद सदस्याच्या निवडीला आव्हान द्यायचं असेल तर उच्च न्यायालयात देता येते. देशाच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टात. पण मित्रांनो संसदेच्या दोन्ही सभागृह, राज्याच्या विधिमंडळाचे दोन्ही सभागृह याच्या निवडीला आव्हान द्यायचं असेल तर हायकोर्टात देता येते, सुप्रीम कोर्टात देता येत नाही सुरुवातीला. आता मग अलाहाबाद हायकोर्ट
जे इंग्रजांच्या काळात निर्माण झालंय 1861च्या कायद्यानं, 17 मार्च 1866 मध्ये चौथं उच्च न्यायालय भारतात इंग्रजांनी निर्माण केलं. आता मग या अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये जयप्रकाश नारायण साहेबांनी याचिका दाखल केली. काय म्हणून याचिका दाखल केली की इंदिरा गांधीनं निवडणूक जिंकण्यासाठी खूप मोठा भ्रष्टाचार केला. निवडणुकीमध्ये आहे ना, जेवढी कॅपॅसिटी पैशाची होती खर्च करण्याची त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसा खर्च केला. आणि प्रचारामध्ये जे गव्हर्नमेंटचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा इंदिरा गांधीचा प्रचार केला. अशा पद्धतीनं याचिका दाखल केली. आता खरं तर इंदिरा गांधी विरुद्ध जयप्रकाश नारायण हा खटला सुद्धा है ना त्या काळामध्ये ओळखला जायचा. आणि मग लक्षात ठेवायचं 1971 मध्ये विजयाला म्हणजे इंदिरा गांधीनं जो विजय संपादन केला त्या विजयाला हायकोर्टात आव्हान दिलं जयप्रकाश नारायण साहेबांनी. आता खरं तर नंतरच्या काळामध्ये मग 1973 असेल 74 मध्ये की न्यायालयामध्ये जयप्रकाश नारायण इंदिरा गांधी यांच्याकडून वाद आणि प्रतिवाद झाले. आणि देशाच्या इतिहासामध्ये 19 मार्च 1975 मध्ये न्यायालयात जाऊन है ना अलाहाबाद हायकोर्टात जाऊन साक्ष देणाऱ्या पहिल्या देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. आणि मग इंदिरा गांधी अगदी 5 तास विटनेस बॉक्समध्ये उपस्थित होत्या, उभ्या होत्या. आणि न्यायाधीशानं जेवढे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नाला इंदिरा गांधीनं उत्तर दिले. आता खरं तर न्यायमूर्ती सिन्हा साहेब होते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश. आणि मग या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीला न्यायमूर्ती सिन्हा साहेबांनी दोषी ठरवलं. आणि मग खूप मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून इंदिरा गांधीला 6 वर्ष निवडणूक लढवण्यापासून बंदी टाकली. आणि ही निवडणूक पूर्णपणे जी 1971ला रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधी निवडून आलत्या आणि मग ती निवडणूक रद्द ठरवली. आणि मग खऱ्या अर्थाने इंदिरा गांधींनी काय केलं बघा, म्हणजे त्या काळात अलाहाबाद हायकोर्टानं अजून एक सांगितलं की तुम्हाला जर वरच्या कोर्टात अपील करायचं असेल सुप्रीम कोर्टामध्ये तर त्यांनी 20 दिवसाची मुदत दिली. आणि मग 23 जून 1975 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी झाली. आता खरं तर सुप्रीम कोर्टाचे त्यावेळेस न्यायाधीश होते, न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर आहे ना. या न्यायाधीशानं सुप्रीम कोर्टात सुनावणी केली आणि काही अटी ठेवल्या. आणि ही जी निवडणूक रद्द ठरवली होती त्याला खरं तर काही अटी ठेवून त्याला स्थगिती दिली. आणि आता मग कुठल्या अटी ठेवल्या बघा सुप्रीम कोर्टानं, तर स्पष्टपणे सांगितलं की एका पूर्ण खंडपीठाद्वारे है ना सुनावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पंतप्रधान संसदेच्या कुठल्याही सभागृहात जाऊ शकतात. अटी ठेवल्या है ना. आता मग ते संसदेच्या दोन्ही सभागृहात जाऊ शकतात है ना, मत मांडू शकतात, पण त्यांना मत देण्याचा अधिकार नाही, वोटिंग करण्याचा अधिकार नाही है ना. आपला विचार मांडू शकतात पण त्यांना वेतन सुद्धा घेता येत नाही. आणि मग अशा पद्धतीनं काही अटी सुप्रीम कोर्टानं ठेवल्या. आणि मग 25 जूनला काय झालं बघा मित्रांनो, तर जे विरोधी पक्ष नेते होते किंवा विरोधी पक्षातले लोक होते हे सगळे दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्रित आले. आणि मग खूप मोठं आंदोलन झालं. आणि इंदिरा गांधी दोषी असताना सुद्धा इंदिरा गांधी राजीनामा देत नाही आहेत पंतप्रधान पदाचा, अशी भूमिका त्या काळात विरोधी पक्षांनी सगळं रण माजवलं. आणि त्या उठावाचं नेतृत्व किंवा त्या आंदोलनाचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर जयप्रकाश नारायण साहेबांनी केलं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय बघा, आता मग 25 जूनला आंदोलन, एक आठवडाभर मला वाटतं 29 तारखेपर्यंत आंदोलन चालू होतं, आंदोलनाची रूपरेषा ठरली होती. आणि मग काय केलं बघा इंदिरा गांधीनं, तर इंदिरा गांधीनं 25 जून 1975 मध्ये राय साहेबांनी है ना म्हणजे अंतर्गत आणीबाणीचा अध्यादेश मसुदा तयार केला. आता कोण होते राष्ट्रपती, तर बघा राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद साहेब. इंदिरा गांधीनं सांगितलं कॅबिनेटची लेखी समिती घेतली नाही है ना, संसदेची मान्यता घेतली नाही आणि डायरेक्ट अंतर्गत शांतता म्हणून आणीबाणी लावली. फखरुद्दीन अली अहमद साहेबांनी राज्यघटनेच्या 352 कलमानं ही आणीबाणी लावली मित्रांनो. आणि काय केलं बघा की 25 जून 1975 मध्ये दिल्लीमधले वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी येऊच नाही, रात्री आणीबाणी लावली. दिल्लीतला वीज पुरवठा खंडित केला,
वर्तमानपत्र 26 तारखेचे म्हणजे 26 जूनचे 1975चे आले नाहीत. आणि मग जयप्रकाश नारायण असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, मोरारजी देसाई असतील, या सगळ्यांना तुरुंगवास झाला. जनता पक्षाचे आपलं हे जनता पक्ष असेल किंवा मग अनेक पक्षाचे जे काही विरोधी पक्षातले नेते होते त्यांची उचलबांगडी झाली. अनेक मोठमोठे नेते त्यांना अटक झाली. आणि मग काय झालं मित्रांनो, जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा कलम 20 आणि 21 सोडून सगळे हक्क स्थगित होतात. विचार स्वातंत्र्य नाहीये, विनाशस्त्र एकत्र जमता येत नाहीये. आणि मग सगळेच्या सगळे हक्क स्थगित झाले. फक्त जीवन जगण्याचा अधिकार आणि आर्टिकल 20 आहे ना, अपराधाच्या दोषसिद्धीबाबत समान संरक्षण, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, एवढे 2च आर्टिकल उरले मित्रांनो. आणि मग खूप मोठी गळचेपी त्या काळात आणीबाणी इमर्जन्सीच्या काळात झाली. आणि मित्रांनो आता मग 25 जून 1975ला लागली आणीबाणी. देशाच्या राष्ट्रपतीनं 6 महिन्याला वाढवली. दुसरी आणीबाणी संपली नव्हती. दुसरी आणीबाणी संपायच्या आधी तिसरी आणीबाणी लागली. आणि या दोन्ही आणीबाण्या कधी संपल्या मित्रांनो असं जर विचारलं तर बघा 21 मार्च 1977ला संपल्या. म्हणजे दुसरी आणि तिसरी आणीबाणी कधी संपली असं विचारतात परीक्षेला. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो 21 मार्च 1977 मध्ये या दोन्ही आणीबाण्या संपुष्टात आल्या. आता मग आणीबाणी संपुष्टात आणायचं असेल तर कोणाला अधिकार असतो मित्रांनो? तर बघा इथं लक्षात ठेवायचं की आणीबाणी उठवायचं असेल, आणीबाणी लावायचं असेल, केंद्रीय कॅबिनेटची संमती, संसदेची 2 महिन्यात मान्यता. आणि उठवायचं असेल तर मित्रांनो की लोकसभेमध्ये सामान्य बहुमताने आहे ना, सामान्य बहुमताने झालेला बदल घटना दुरुस्ती समजलं जात नाही. दोन्ही सभागृहांच्या उपस्थितांच्या मतदानात भाग घेणाऱ्यांच्या 1/2+1 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी सहमती दिली तर सामान्य बहुमतानं बदल होतो. आणि मग आणीबाणी, कारण इंदिरा गांधीला निवडणूक घ्यायची होती, जेव्हा आणीबाणी लावली जाते तेव्हा एका वेळी 1 वर्ष म्हणजे लोकसभेचा कार्यकाल एका वेळी 1 वर्षानं वाढवता येतो आणि राज्याच्या विधानसभेचा कार्यकाल सुद्धा एका वेळी 1 वर्षानं वाढवता येतो. इंदिरा गांधीनं 5व्या लोकसभेचा कार्यकाल म्हणजे 1971 ते 1977 अशा पद्धतीनं. आणि मग नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधीला काय करायचं होतं तर निवडणूक लढवायची होती. आणि मग ही आणीबाणी उठवली संसदे म्हणजे लोकसभेच्या सामान्य बहुमतानं. आणि मग नंतरच्या काळामध्ये 1977 मध्ये काय झालं तर 6व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेस पक्षाचा लोकांनी दारुण पराभव केला. आणि 1977 मध्ये इंदिरा गांधीच्या जागी मोरारजी देसाईचं सरकार, जनता पक्षाचं सरकार आलं मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, आता खरं तर आणीबाणी लावली कशासाठी तर त्या काळामध्ये खरं तर 70च्या दशकामध्ये काय होतं मित्रांनो तर इंदिरा गांधीचे जे चिरंजीव होते संजय गांधी आहे ना, यांच्या काही वादग्रस्त निर्णय कारणीभूत होते असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. कारण त्या काळामध्ये दिल्लीमध्ये जे झोपडपट्टीचा विषय होता, रातोरात झोपडपट्ट्या संजय गांधी साहेबाच्या नेतृत्वाखाली साफ करण्यात आल्या. आणि मग गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त झाली. आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये खरं तर 1975 ते 77 या काळामध्ये जबरदस्ती पुरुष नसबंदीची मोहीम सुद्धा या संजय गांधीनं राबवली. त्या काळात महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती, करप्शन, भ्रष्टाचार. आणि मग हे सगळे कारण सुद्धा त्या काळात कारणीभूत होते. आणि म्हणून तर अंतर्गत अशांतता म्हणून, कारण विरोधी पक्ष खूप स्ट्रॉंग झाला होता. आणि मग याच कारणामुळं इंदिरा गांधीनं अंतर्गत अशांतता म्हणून आणीबाणी लावली. म्हणून तर देशाच्या इतिहासामध्ये हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो मित्रांनो तर संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतो. असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की 25 जून 1975 मध्ये काय झालं तर ही लागू झाल्याच्या नंतर देशामध्ये जे काही नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत त्याच्यावर निर्बंध आले. आणि लोकशाही मूल्याने संविधानिक अधिकारावर खऱ्या अर्थानं हा खूप मोठा आघात होता. असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. आणि म्हणून हत्या दिवस म्हणून आपण तो दिवस साजरा करतो. लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायची असेल तर असे निर्णय झाले नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीनं अंतर्गत अशांतता म्हणून लावलेली आणीबाणी, त्याच्यावर तुम्हाला स्पर्धा परीक्षेला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावर आपण या पद्धतीनं भाष्य करायचा प्रयत्न केला. कारण आज 25 जून आहे 2026. आणि मग 25 जून 1975 मध्ये याच दिवशी मित्रांनो देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या, यांनी फखरुद्दीन अली अहमद साहेबाला सांगितलं होतं
साब लगा आणीबाणी आणि फखरुद्दीन अली अहमद साहेबांनी या दिवशी आणीबाणी लावली. म्हणून या दिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना लक्षात यावं. कारण आता ग्रुप बी झाली आहे, मेन्स आहे, मेन्सला सुद्धा प्रश्न ग्रुप बीच्या विचारले जाऊ शकतात. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा येणारी किंवा मग राज्यसेवेची मेन्स परीक्षा, UPSCची पूर्वपरीक्षा किंवा मेन्स परीक्षा, अशा पद्धतीने एमर्जन्सीवर जर प्रश्न विचारले तर नवल वाटू नये. कारण आहे ना, म्हणजे 25 जून 2026च्या दृष्टीनं की बाबा एमर्जन्सी काय होती. आता खरं तर अनेक चित्रपट या एमर्जन्सीवर आले आहेत है ना, आणि मग ते चित्रपट असतील किंवा अनेक संदर्भ ग्रंथाच्या मध्ये की या आणीबाणीचं वर्णन खऱ्या अर्थानं केलंय. आणि मग अशा पद्धतीनं एक धाडसी लेडी म्हणून जी काही इंदिरा गांधी होती त्यांची काय भूमिका होती असं जर तुम्हाला विचारलं तर या पद्धतीनं त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरी नावाचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि बेल आयकॉनचं बटन दाबावं. मित्रांनो, 1-2 ओळी म्हणतो आणि थांबतो. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. पुन्हा भेटू नवीन भागात.